नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्टुडंटचे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला। जो पण पीसीएम ग्रुपचा सीईटीचा रिझल्ट आलेला आहे तो खूप चांगला आलेला आहे। खूप सारे स्टुडंटला खूप चांगले पर्सेंटाइल आलेले आहेत, पण काही स्टुडंटला थोडे कमी पर्सेंटाइल आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही स्टुडंटने घाबरून जाऊ नका। तुमच्या पर्सेंटाइल अकॉर्डिंग तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच असणार आहे बघा, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व प्रोसेसमध्ये खूप गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे, खूप पेशन्सनी काम करायची गरज आहे, खूप पेशन्स ठेवून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची गरज आहे। कारण की ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही थोडा जरी पेशन्स लूज केला, थोडं जरी घाबरला, थोडं जरी संयम सोडला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो। तुमच्याबरोबर वेळोवेळी खूप सारे स्कॅम हे झालेले बघायला मिळणार आहेत बघा। तर ह्या स्कॅमपासून, ह्या फसवणुकीपासून आपल्याला कसं वाचायचं आहे, कसं अलर्ट राहायचं आहे, याच्या रिगार्डिंग आज आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणारच आहोत। तर त्याच्या रिगार्डिंग काहीच काळजी करायची गरज नाही आहे। त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे युनियन एज्युकेशनचे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, ही व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवा। कारण की हे जे स्कॅम होतात हे खूप साऱ्या स्टुडंटसोबत होणार आहेत, झालेले आहेत। तर तुमच्यासोबत होऊ नये याच्यासाठी तुम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित दक्षता बाळगणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ज्या पण लाईव्ह अपडेट असतात किंवा लाईव्ह इन्फॉर्मेशन असतात त्या आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच शेअर करतो। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, त्याच्यातून तुम्ही नक्की जॉईन करू शकता। आणि आपल्या पर्सनलाइज काउन्सिलिंगच्या बॅचेस सुद्धा लॉन्च झालेल्या आहेत, लवकरात लवकर भरत आहेत। त्याच्यामुळे तुमची सुद्धा सीट लवकरात लवकर सिक्युअर करा। त्याच्या रिगार्डिंगचा डिटेल व्हिडिओ आहे तो आय बटनमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे आणि येणाऱ्या स्लाइडमध्ये त्याच्यावर पण आपण डिस्कस करणार आहेत, काहीच काळजी करायची गरज नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आपण आपल्या मेन कंटेंटकडे येऊयात, आपण स्कॅम स्कोर देऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठा जो स्कॅम होतो तो कॉलेज ॲडमिशनवाला कॉल। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रोसेसमध्ये होतं काय, आताच्या प्रोसेसमध्ये खूप सारे स्टुडंट घाबरलेले आहेत, कमी पर्सेंटाइल आले आहेत किंवा चांगले पर्सेंटाइल आले आहेत पण हवे तेवढे पर्सेंटाइल आलेले नाहीत म्हणून। ह्याच्यामध्ये होतं काय, पॅरेंट आणि स्टुडंट हे घाबरलेले असल्यामुळे, गोंधळून गेलेले असल्यामुळे ह्याचा कोणतरी फायदा घेते बघा। तर हा फायदा कसं घेतोय, खूप सारे कॉलेजेस असतील, खूप सारे एजंट लोक असतील, खूप सारे युनिव्हर्सिटीवाले लोक असतील, तर तुम्हाला कॉल करतायत, तुम्हाला घाबरून देत आहेत की आलेल्या पर्सेंटाइलवरती तुम्हाला कुठंच ॲडमिशन मिळणार नाही, पण तुम्हाला अमुक अमुक कॉलेजमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते। तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या कॉलेजमध्ये व्हिजिट करा आणि ॲडमिशन सिक्युअर करा किंवा प्रोव्हिजनल ॲडमिशन घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टींपासून थोडं आपल्याला दूर राहणं किंवा ह्याच्यावरती व्यवस्थित विचार करणं खूप गरजेचं आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, होतं काय, जे कॉलेज तुम्हाला आता ॲडमिशन देते तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला आत्तासुद्धा ॲडमिशन मिळणार आहे आणि कॅप राऊंड झाल्यानंतर किंवा कॅप राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकतं बघा। आणि जर असं एखादं कॉलेज असेल की जर तुम्हाला त्याच्यामध्ये कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन मिळणार आहे आणि जर तुम्ही ते आत्ता घेतलं तर तुमचं नुकसान कसं होणार आहे बघा, तुम्हाला जी पण कॉलेजची फुल फी असणार आहे ती भरावी लागणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो पण कॅटेगरीचा बेनिफिट आहे, स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे तो बघायला मिळणार नाही, कारण की तुमचं प्रोव्हिजनल ॲडमिशन झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ते ॲडमिशन कॅप थ्रू घेतलं तर तुम्हाला जी पण स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे तो बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे घाई गडबड करू नका, व्यवस्थित ॲनालिसिस करा, व्यवस्थित विचार करा आणि मगच कॉलेजेसला ॲडमिशन घ्या। कारण की विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, खूप सारे कॉलेजेस असे असतात की त्यांचे खूप साऱ्या ब्रांचेसच्या सीटा ह्या फुलच होत नाहीत आणि ते आत्तापासूनच त्या सीटा फुल करायला चालू करतात बघा। त्याच्यामुळे अशा लोकांपासून किंवा अशा कॉलेजेसपासून तुम्ही अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे। इव्हन सगळ्या स्टुडंटला अशा रिगार्डिंगचे कॉल आलेलेच असतील, ज्या स्टुडंटला कॉल आलेले आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे सर्व स्टुडंटला कळेल की कुणाकुणाला कॉल आलेला आहे, कुठल्या कुठल्या कॉलेजेसकडून आलेला आहे। ठीक आहे, तर हा तर झाला एकंदरीत ॲडमिशन कॉलच्या रिगार्डिंग। त्याचबरोबर दुसरा जो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठी फसवणूक जी होते ती सायबर कॅफेवाल्याकडून होते बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या केसेसमध्ये सगळ्याच सायबर कॅफेवाल्याकडून हे स्कॅम होतात अशातला भाग नाही, पण खूप सारे सायबर कॅफेवाले असे असतात की ते कॉलेजसोबत ॲफिलिएटेड असतात, कॉलेजसोबत टाईप असतात, त्यांच्याकडून ते कमिशन बेसिसवरती काम करतात। तर ते करतात काय की ह्या वर्षीचा जो GR आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे बघा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये असा एक GR आलेला आहे, जर तुम्ही कॅप 1मध्ये जात असाल तर पहिला जो ऑप्शन असणार आहे तो ऑटो फ्रीज होणार आहे, कॅप 2मध्ये जात असाल तर पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहेत आणि कॅप 3मध्ये जात असाल तर पहिले 6 ऑप्शन हे ऑटो फ्रीज होणार आहेत। तर तुम्ही म्हणत असाल हे इथं कशाला सांगतोय तुम्ही, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित लिस्ट भरली नाहीत, व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट दिली नाही तर हे जे ऑप्शन आहेत हे ऑटो फ्रीज होतात। ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागतं आणि जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर होतात। तर ह्याचा फायदा हे सायबर कॅफेवाले कसे घेऊ शकतात, जर तुम्ही एखादी लिस्ट भरली, ठीक आहे, ती लिस्ट सबमिट करत असाल तर त्याच्यामध्ये असं एखादं कॉलेज असलं
आणि जर तुम्हाला कॅप 1मध्ये, कॅप 2मध्ये, कॅप 3मध्ये 1, 3 आणि 6 या ऑप्शनमध्ये लागलं तर तुम्ही त्या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर होणार आहात आणि ह्याचा इफेक्ट कसा होणार आहे, तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागणार आहे किंवा कॅप राऊंडमधून बाहेर पडावं लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरती विचार करा. हे सायबर कॅफेवाले काय करतात, एका कॉलेजसोबत टायअप असतं. जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील, एक आपण असं जूम करूया, तुम्हाला 95+ पर्सेंटाईल आहेत किंवा 90+ पर्सेंटाईल आहेत आणि जर त्यांनी कुठल्या कॉलेजकडून कमिशन घेतलेलं असेल, कुठल्या कॉलेजेसकडून टायअप असेल आणि तिथं एखादा 40, 50, 60, 70 पर्सेंटाईलचं कॉलेज जर तुम्हाला टाकलं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि तुम्हाला ते घ्यावंच लागेल. त्याच्यामुळे ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भराल तेव्हा तुम्ही घरी आल्यानंतर जो पण तुमचा लॉगिन आयडी आहे, पासवर्ड आहे, तो चेंज करा. सगळे सायबर कॅफेवाले असे नसतात, पण काही लोक असतात, तर त्या लोकांपासून आपल्याला अवेअर राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे प्रेफरन्स लिस्ट चेंज. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, तर खूप सारे स्टुडंट काय करतात, ते स्वतः लिस्ट बनवतात. त्यांचा मोठा भाऊ असेल, बहीण असेल, यांच्याकडून लिस्ट बनवून घेतात. तर ह्या प्रोसेसमध्ये होतं काय, जेव्हा आपण लिस्ट बनवतो तेव्हा त्या कॉलेजची व्यवस्थित रँकिंग केलेली आहे का, तेव्हा त्या कॉलेजेसला व्यवस्थित प्रेफरन्स दिलेला आहे का, ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असतील किंवा थोडे कमी पर्सेंटाईल आले असतील, पण एकदमच लो लेवलचं कॉलेज जर तुमच्या तिथून चुकून पडलं तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे बघा. कारण की विद्यार्थी मित्रांनो होतं काय, खूप साऱ्या वेळेस खूप सारे कॉलेजेस हे सेम नावाचे आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर DY पाटील ग्रुपचे साधारणपणे 10+ कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. पण सर्वच कॉलेज सेम लेवलचे आहेत का, नाही. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते. लाईक Tier 1मध्ये सुद्धा त्यांचे कॉलेजेस आहेत आणि Tier 3मध्ये सुद्धा त्यांचे कॉलेजेस आहेत. पण चुकून एखाद्या Tier 3चं कॉलेज एखाद्या 95 पर्सेंटाईलवाल्यांनी वरती टाकलं किंवा प्रेफरन्स लिस्टच्या वरती टाकलं तर तुम्ही तिथं बरोबर अडकणार आहात बघा. त्याच्यामुळे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर होतं काय, इफ सपोज एक PVG कॉलेज असं पण कन्सिडर करूया, तर PVG कॉलेज जे पुण्यामध्ये आहे ते खूप चांगलं आहे, नाशिकमध्ये आहे ते सुद्धा चांगलं आहे, पण पुणे एवढं चांगलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो होतं काय, स्टुडंट टाकायला जातो PVG कॉलेज, PVG पुणे, पण तो टाकून बसतो PVG नाशिक. तर होतं काय, एखाद्या स्टुडंटला 90+ पर्सेंटाईल असतील किंवा 94+ पर्सेंटाईल असतील, तो स्टुडंट बरोबर PVG नाशिकला जाऊन अडकतो. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या साऱ्या गोष्टी होत असतात. त्याच्यापासून आपल्याला अलर्ट राहणं, त्याच्यापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. आपली जी पण ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे ही डोळ्यात तेल घालून भरणं गरजेचं आहे आणि बनवणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुम्हाला मदतीसाठी असणार आहे. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेजची लिस्ट असेल, ब्रांचची लिस्ट असेल, हे आपण बनवून देणारच आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला आमच्याकडून लिस्ट बनवून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये सुद्धा एनरोल करू शकता. त्याच्या रिगार्डिंग आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काउन्सिलिंग रिगार्डिंगच्या ज्या पण लिंक्स आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जो पण स्कॅम होतो तो म्हणजे मॅनेजमेंटवाला. तर विद्यार्थी मित्रांनो होतं काय, खूप सारे एजंट्स, खूप सारे कंपनीज अशा असतात की तुम्हाला फसवतात. तुम्हाला XYZ अमाऊंट द्या, ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो असं म्हणतात. तर ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा सगळेच लोक फ्रॉड नसतात, काही लोक जेन्युइन सुद्धा असतात. पण कोण लोक जेन्युइन आहेत, कोण लोक फ्रॉड आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं, विद्यार्थी मित्रांनो खूप सारे इंस्टाग्रामवरती ॲड चालत आहेत की तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन इन COEP, डायरेक्ट ॲडमिशन इन VJTI, डायरेक्ट ॲडमिशन इन वालचंद सांगली. अरे विद्यार्थी मित्रांनो, COEP, VJTI, वालचंद सांगली हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजकडे मॅनेजमेंट कोटाच नसतो, तर तुमचं हे ॲडमिशन कुठून करून देणार आहेत, ह्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे खूप सारे स्कॅम हे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये होत असतात. तर ह्या सगळ्या स्कॅमपासून आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित डोळ्यात तेल घालून पेशन्स ठेवून ही सगळी ॲडमिशनची प्रोसेस पार पाडणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण असं केलं तरच आपण बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये असेल, ब्रांचमध्ये असेल आपण जाणार आहे. आणि ह्या कॉलेजेस ब्रांच मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्याच्यासाठीच आपण आपले जे पण काउन्सिलिंग आहे, पर्सनलाइज काउन्सिलिंग आहे, ती लॉन्च केलेली आहे. तर पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करतो हे आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच हे आपण मिळून तर देतोच, पण त्याच्या आधी आपण तुम्हाला ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग आणि इंजिनिअरिंग फील्ड रिगार्डिंग वेल एज्युकेट करतो. आणि वेल एज्युकेट करण्यासाठी आपण लाईव्ह सेमिनारची सिरीज रन करतो. सर्वात आधी जे आपण सेशन कंडक्ट करतो ते आपण ब्रांचेसवरती करतो बघा. तर ह्या सेशनमध्ये तुम्हाला ज्या पण इंजिनिअरिंग फील्डमध्ये ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेस इंट्रोड्यूस केल्या जातात. त्याच्या रिगार्डिंग इंडस्ट्री एक्सपर्ट आपण बोलवतो, त्याच्या थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेसला कसा स्कोप आहे, फ्युचरमध्ये कुणाला जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असणार आहेत, त्यांचा सिलेबस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकंदरीत ओव्हरव्ह्यू ह्या ब्रांचेच्या सेमिनारमध्ये घेतो. ह्याच्या थ्रू तुम्हाला तुमची ब्रांच फिक्स करण्यामध्ये नक्कीच हेल्प होणार आहे बघा. खूप सारे स्टुडंट CSITI ह्याच ब्रांचेसकडे प्रेफरन्स देतात. नक्कीच ह्या ब्रांचेस चांगल्या आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यासुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इन फ्युचर स्कोप खूप चांगला आहे. तर त्याच्या रिगार्डिंग आपण ह्या सेमिनारमध्ये नक्कीच बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं सेमिनार होतं आपलं जे कॉलेजेसवरती होतं. तर वेगवेगळ्या टाईपचे कॉलेजेस आहेत, त्यांची रँकिंग कशी करणं गरजेचं आहे, ह्या कॉलेजेसमध्ये आपल्याला कशा चांगला प्लेसमेंट मिळू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण
आपण ह्या कॉलेजेसच्या सेमिनारवरती बघतो. अजून सुद्धा खूप सारे स्टुडंटला आणि पॅरेंटला एकच डिमांड आहे, आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस हवं आहे. नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेजेस चांगले आहेत, पण खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेज असे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा खूप लो लेवलचे आहेत. त्याच्यामुळे अशा कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे कोणते प्रायव्हेट कॉलेजेस चांगले आहेत, कोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस चांगले आहेत, कोणते ऑटोनॉमस कॉलेज चांगले आहेत, कोणते नॉन ऑटोनॉमस कॉलेज चांगले आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण नक्कीच विचार ह्या कॉलेजवरच्या सेमिनारमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर मेन पार्ट येतो ॲडमिशन प्रोसेसचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण पूर्ण ॲडमिशन प्रोसेस असणार आहे ती आपण आपल्या सेशनमध्ये नक्कीच एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामध्ये कॅप राऊंड असतील, ह्या वर्षीचे जे अपडेटेड कॅप राऊंड रिगार्डिंगचे रूल आलेले आहे त्याच्या रिगार्डिंग असेल, त्याचबरोबर स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशन राऊंड, ए कॅप राऊंड, सीटॅक कॅन्सलेशन, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिगार्डिंगचं हे सेमिनार होणार आहे बघा. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट जो येतो ते म्हणजे 1-to-1 काउन्सिलिंगचा. तर विद्यार्थी मित्रांनो, 1-to-1 काउन्सिलिंगमध्ये तुमच्या पर्संटाईल अकॉर्डिंग आपण तुम्हाला लिस्ट डिझाईन करून देतो. तर फक्त आणि फक्त तुम्हाला आम्ही लिस्ट देतो का, तर असं काहीच नाही बघा. तर आपण काय करतो, एक सेशन अरेंज करतो. तर त्या सेशनमध्ये फक्त आणि फक्त तुमचे पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि आपला काउन्सिलर एवढेच असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिटी प्रेफरन्स कुठले आहे, ब्रांच प्रेफरन्स कुठले आहे, तुम्हाला किती पर्सेंटाईल आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज असेल, ब्रांच असेल, हे मिळवण्यासाठी आपण तुम्हाला लिस्ट बनवून देतो बघा. त्याच्यानंतर तुमचे जे काही डाऊट असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण तुम्हाला एक काउन्सिलर दिलेला असतो. त्या काउन्सिलरला तुम्ही नक्कीच तुमचे डाऊट विचारू शकता. याच्यानंतर जे पण स्पॉट राऊंडची प्रोसेस आहे, इन्स्टिट्यूशन राऊंडची प्रोसेस आहे, ह्या रिगार्डिंग तर आपले सेमिनार होतात. ह्या रिगार्डिंग तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग तुम्ही कोणत्या स्पॉट राऊंड अटेंड करायला पाहिजेत, कोणत्या इन्स्टिट्यूशन राऊंड अटेंड करायला पाहिजेत, कुठल्या कॉलेजमध्ये जायला हवं आहे, त्या सगळ्या गोष्टी या स्पॉट राऊंडच्या फीचरमध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या स्पॉट राऊंड रिगार्डिंगच्या ज्या लाईव्ह अपडेट असणार आहे त्या सुद्धा आपण नक्कीच एक्सप्लेन करणार आहोत, नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला ह्या आपल्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन 100% मिळणार आहे. तुम्हाला लास्टपर्यंत 100% गायडन्स मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता, कारण की ह्या ज्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत त्या लवकरात लवकर फुल होत चाललेल्या आहे. त्याच्यामुळे तुमची सीट लवकर सिक्युअर करा. ह्या रिगार्डिंग तुम्हाला आपला कोर्स परचेस करायचा असेल, तुम्हाला आपली काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या रिगार्डिंगच्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्याच आहेत. आपल्या ॲपच्या असेल, वेबसाईट असेल, त्याच्यावर तुम्हाला आपला कोर्स हा बघायला मिळणार आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुमच्या कुठल्याही अपडेट्स मिस होणार नाहीत. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयाच काउन्सिलिंगमध्ये.